Two long and straight conductor placed parallel to each other are separated by 20 सेंटीमीटर. तर त्याच्यातलं सेपरेशन किती आहे 20 सेंटीमीटर. मग तो आरने रिप्रेझेंट करू. आर आहे तुमचं किती 20 सेंटीमीटर. या सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटरमध्ये करू. मग 20 × 10⁻² आला -2 मीटर. ओके. तर हा 0 जर कॅन्सल केला तर 2 × 10⁻² किती होणार -1 मीटर. काय झाले तर त्याचं सेपरेशन झालं आरने रिप्रेझेंट केलं. पुढं कॅरिंग करंट 3 अँपियर अँड 5 अँपियर रिस्पेक्टिवली. तर या ठिकाणी करंट दिलेला आहे. मग पहिल्याला आपण I1 कन्सिडर करू. I1 दिलेला आहे तुम्हाला 3 अँपियर अँड I2 दिलेला आहे तुम्हाला किती 5 अँपियर. ओके. तर या 3ला परत मी रिराईट करतो. 3 चांगले लिहितो. मग I1 झाला तुमचा किती 3 अँपियर. इन अपोजिट डायरेक्शन. आता बघा बरं का डायरेक्शन अपोजिट आहे. द फोर्स पर युनिट लेंथ एक्झर्टेड बाय इच कंडक्टर ऑन द अदर इज μ0 = 4π × 10⁻⁷ वेबर पर अँपियर. तर क्वेश्चन 2020 आला होता. याचं पहिलं ऑप्शन आहे 1.5 × 10⁻⁵ न्यूटन पर मीटर अट्रॅक्टिव्ह. बी ऑप्शन आहे 1.5 × 10⁻⁵ न्यूटन पर मीटर रिपल्सिव्ह. सी ऑप्शन आहे 3 × 10⁻⁵ न्यूटन पर मीटर रिपल्सिव्ह. आणि लास्ट डी ऑप्शन आहे 3 × 10⁻⁵ न्यूटन पर मीटर अट्रॅक्टिव्ह. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर ते आपण याला सॉल्व्ह करूया आणि मग डिसाईड करूया. तर या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे. तर दोन्ही करंट 3 अँपियर आणि 5 अँपियर अपोजिट डायरेक्शन चाललेले आहे. अपोजिट डायरेक्शनला आहे म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी फोर्स ऑफ असेल रिपल्शन. ओके. त्याच्या आधी आपण स्टेटमेंट या ठिकाणी राईट करणार. इफ करंट आर फ्लोईंग इन opposite direction, current are flowing in opposite direction into straight parallel conductor, then there will be फोर्स ऑफ काय असेल रिपल्शन. देन देअर विल बी फोर्स ऑफ रिपल्शन. मग आता फोर्स पर युनिट लेंथ किती असणार ते फाईन करू आपण. ठीक आहे. तर या ठिकाणी फोर्स ऑफ रिपल्शन आहे तेवढं तर आपलं फिक्स झालं. ठीक आहे. फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन देम. तर या ठिकाणी आपण फॉर्म्युला लिहू. तर या ठिकाणी फॉर्म्युला असेल आपला F/L इज इक्वल टू μ0 I1 I2 डिवायडेड बाय 2πr. ओके. μ0ची व्हॅल्यू दिलेली आहे तर त्या ठिकाणी पुट करून टाकू. ती आहे 4π × 10⁻⁷ टाका इथं. तर मग F/L भेटेल आपल्याला 4π × 10⁻⁷. I1ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3. I2ची व्हॅल्यू 5 टाकून द्या इथं. 3 × 5 डिवायडेड बाय 2π तसंच लिहिणार आणि आरची व्हॅल्यू किती आहे 2 × 10⁻⁻1 तो तसाच लिहिणार. ठीक आहे. बघा इथं 2 × 10⁻⁻1. आता 2च्या टेबलमध्ये 2 2 किती होणार 4 होणार. बघितलं 2 आणि 2 काय झाला 4 आणि हा 4 कॅन्सल पाय पण कॅन्सल. मग 3 5 किती झाला 15. मग F/L भेटेल आपल्याला 15 आणि 3 आणि 5 राहिलं ना 3 5 15 10⁻⁻7 आणि हा -1 जो आहे तो वरती गेला तर काय 10⁻+1 म्हणजे 10. मग 15 × 10⁻6 आन्सर होईल. F/L येईल आपला 15 × 10⁻6. ओके. पण आपल्याला पॉईंट दिलेला आहे. मग 1.5 जर केला तर 10⁻6चं काय होणार आहे 10⁻5. ओके. मग 1.5 × 10⁻5 न्यूटन पर मीटर. पण हे कोणतं राहील रिपल्सिव्ह. ओके. मग याचं आपलं काय असणार तर फायनल आन्सर असेल. ठीक आहे. मग F/L फोर्स ऑफ रिपल्शन पर युनिट लेंथ इज इक्वल टू 1.5 × 10⁻⁵ न्यूटन पर मीटर. त्याचं काय असणार तर फायनल आन्सर असेल. ठीक आहे. तर आता या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर ए अट्रॅक्टिव्ह आहे. ऑप्शन नंबर बी रिपल्सिव्ह आहे. म्हणून आपल्या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर असेल ते ऑप्शन बी असेल. ऑप्शन बी म्हणजेच 1.5 × 10⁻⁵ न्यूटन पर मीटर रिपल्सिव्ह.
रिपल्सिव्ह का बरं? कारण की ऑपोजिट डायरेक्शनला करंट चाललेला आहे म्हणून.